श्री गुरुचरित्र अध्याय 19 मराठी भावार्थ। या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे। त्याचा थोडक्यात कथाभाग असा आहे। श्री नृसिंहाने हिरण्यकशिपूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले तेव्हा हिरण्यकशिपूच्या पोटात असलेल्या विषाने नृसिंहाच्या नखांची आग होऊ लागली। त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली। नृसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली, त्यामुळे नखांची आग थांबली। म्हणून नृसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले। हे श्री गुरु हे उष्ण उग्र नृसिंह मंत्राचा जप करीत। त्याची उष्णता बाधू नये यासाठी ते औदुंबर वृक्षाखाली बसत असत। कलियुगातील तोच कल्पतरू आहे। अमरेश्वराच्या सानिध्यात 64 योगिनी होत्या। त्या श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत। तेथे येऊन श्रीगुरूंना नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत। त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्रीगुरु पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसत। श्रीगुरु भिक्षा मागत नसत तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले। या यतीश्वरांचा खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले, पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला। एक नावाडी तेथील नदी तीरावर आपला कामधंदा सांभाळून होता। एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्रीगुरूंच्या पूजेसाठी आल्या आहेत। त्या श्रीगुरूंना पाण्यात घेऊन जात आहेत। त्यांच्यासाठी नदीचे पाणी दुभंगून त्यातून वाट निर्माण झाली। त्या नावाड्याला खूप नवल वाटले। थोड्या वेळाने त्या श्रीगुरूंना घेऊन बाहेर आल्या। त्या नावाड्याची खात्री पटली की देवकन्या ज्यांचे पूजन करीत आहे ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे। दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्याने पाहिल्या। श्रीगुरु जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावाडीही त्यांच्या नकळत त्या पात्रात गेला। त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले। श्रीगुरु तेथे जातात सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले। आतमध्ये एका महालात श्रीगुरु एका रत्नचडित सिंहासनावर बसले असता श्रीगुरु त्याला त्रिमूर्ती रूप दिसत होते। श्रीगुरु पूजा घेऊन परत येत असताना त्यांना तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला। त्यांनी त्याला विचारले, तू येथे का आलास? तेव्हा तो नावाडी म्हणाला, मी सहज आपल्या दर्शनाला आलो होतो। असे म्हणून त्याने श्रीगुरूंचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी आपण गिरिजारमण आहात। संसार मायेत आम्ही गुरफटल्यामुळे आपला महिमा आम्हाला कळत नाही। तुम्ही आमचा उद्धार करा। ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होते। याचे ऐहिक व परलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते। नावाड्याची विनम्रता पाहून श्रीगुरु प्रसन्न झाले व त्याला म्हणाले, तुझी मनोकामना पूर्ण होईल। माझा तुला आशीर्वाद आहे, परंतु आता तू जे पाहिलेस ते कोणाला सांगू नको, नाहीतर तुझे नुकसान होईल। असे सांगून श्रीगुरु औदुंबर वृक्षाखाली निघून गेले। नावाडी त्यांचा निरोप घेऊन जिथे ते नौका बांधून ठेवीत असे तेथे आला। त्या नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला। त्याला श्रीगुरूंचे स्मरण झाले। पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतर श्रीगुरूंच्या सेवेत राहिला। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 19। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या शरणा, करसंपुट जोडून विणवीत असे दैवेळी। पुढील कथा विस्तारा, निरोपावा योगीश्वरा, कृपा करी ग दातारा, म्हणून लागला चरणांसी। ऐकुनी शिष्याचे वचन, संतोषला सिद्ध आपण, सांगत असे विस्तारून श्रीगुरु महिमा अनुपम्य। शिष्योत्तमा नामांकिता, सांगेन ऐके गुरुची कथा, औदुंबर तळी अतिप्रिता, होते श्रीगुरु परियेचा। ऐकुनी सिद्धाचे वचन, नामधारक करी प्रश्न, अनेक पुण्य वृक्ष त्यजून, काय प्रीती औदुंबरी। अश्वस्थ वृक्ष असे थोर, म्हणून सांगती वेदचार, श्रीगुरु प्रीती औदुंबर, कवन कारणे निरुपावे। सिद्ध म्हणे नामांकित, सांगेन याची या वृत्तांता, जधी नरसिंह अवतार होता, हिरण्यकश्यप विदारीला, नखे करुणी दैत्यासी, विदारिले कोपेसी, आतडी काढोनिया हर्षी, घारीतसे माळगळा, तया दैत्याचे पोटी, विष होते काटकुळी, जैसे वडवाग्नी सिंधपोटी, तैसे विष परियेसा, विदारण करितात दैत्यासी, वेधले विष त्या नखांसी, तापली नखे बहुवसी, एक शिष्याचे एक चित्ते, तया समयी महालक्ष्मी, घेऊन आली अतिप्रेमे, औदुंबरफळ नामी, शांती कारणे नखांसी, तयेवेळी शीतलार्थ, नखे रोविली औदुंबरात, विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह झाला शांत झाला नृसिंहदेव, देता झाला लक्ष्मीची खेव, संतोषणी उभय देव, वर देती तयेवेळी, तया समयी औदुंबरासी, देतीवर ऋषिकेसी, सदा फळीत तू होसी, कल्पवृक्ष तुझे नाम, जे जन भजती भक्तीसी, काम्य होय त्वरितेसी, तुझ देखतासी परियेसी, उग्र विष शांत होय, जे सेवितील मनुष्य लोक, अखिल काम्य पावोनी ऐक, फलप्राप्त होय निक, पाप वेगळा होय नर।
वांझणारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता, जो नर असेल दैन्य पीडिता, सेविता होतील श्रेयायुक्त. तुझे छाई बैसोन जे जन करीती जपानुष्ठान, अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फल होय त्यांसी. तुझे छाई जळात स्नान करिता पुण्य बहुत, भागीरथी स्नान करीत तितुके पुण्य परियेसा. तुझ सेविती त्या नारीसी नरासी, व्याधी नवती कोणे दिवशी, ब्रह्महत्यादी महादोषी, परिहार होती परियेसा. जे जे कल्पनू मानसी, तुझ सेविती भावेसी, कल्पनापुरती भरवसी, कलियुगी कल्पवृक्ष तुची. सदा वसू तुझपाशी, लक्ष्मी सहित शांतीशी, म्हणून वर हर्षी, नृसिंहमूर्ती तयेवेळी. ऐसा वृक्ष औदुंबरू, कलियुगी तुझी कल्पतरू, नरसिंहमूर्ती होता गुरु, शांत झाली तयापशी. अवतार आपण तयाचे, स्थान आपले असे साचे, शांतवन करावया उग्रत्वाचे, म्हणून या वास औदुंबरी. वृक्षातळी अहर्निशी, श्रीगुरु वस्ती गोप्येसी, माध्यान्ह काळ समयासी, समारंभ होय तेथे. अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी, पूजा करावया माध्यान्ही, श्रीगुरुजवळ येत नित्य. नमन करुणी श्रीगुरुसी, नेती आपले मंदिराचे, पूजा करीती विधीसी, गंध परिमळे कुसुमे, आरोगोणी तयावेळी, पुनरपी येती औदुंबरी. एखाद्या समयी द्विजवरी, विस्मय करीती देखुनिया, म्हणती अभिनव यती कैसा, न करी भिक्षा ग्रामात ऐसा. असतो सदा अरण्यवासी, कवणेपरी काळकंठी, पाहुणी याचे वर्तमान, कैसा क्रमितो दिनमान. एखादा नर ठेवून पाहो अंत यतीश्वराचा, पाहू म्हणती श्रीगुरुचा अंत, त्याची जाती यमपंथ. ऐसे विप्र म्हणून मद, अधोगतीचे त्याची इष्ट. उपजता भय ब्राह्मणासी, गेले आपले स्थानासी, गंगानुज थडीयेसी, होता वृत्ती राखीत. त्याने देखील श्रीगुरुसी, आल्या योगिनी पूजेसी, गंगेमध्ये नेता कैसी, मार्ग झाला जळात. विस्मय करीतो नरू, म्हणे कैसा यतीश्वरू, द्विभाग झाले गंगानीर, केवी गेले गंगेत. श्रीगुरु ते नेऊनी, पूजा केली ते योगिनी, भिक्षा तेथे करुणी, आले मागुती बाहेर. पाहत होता गंगानुज, म्हणे चाहले कैसे चोज, अवतार होईल ईश्वर काज, म्हणून पूजिती देवकन्या. एरी दिवसे मागुती, हाती घेतली आरती, देवकन्या ओवाळीती, श्रीगुरुमूर्ती नमुनिया. पहा पुन्हा गंगा प्रवाहत, श्रीगुरु निघाले योगिनीसहित, जो का नर होता पाहत, तोही गेला सेवेची. नदी तीरी जाता श्रीगुरु, विभाग राहत झाले गंगेचे, अनुपम्य पूर रत्नखचित गोपुरेसी. अमरावती समावन नगर, जैसे ते जे दिनकर, श्रीगुरु जाता समस्त पूर, घेऊन आले आरती, ओवाळून आरती, नेले आपले मंदिराप्रती, सिंहासन रत्न खचिती, बैसो घालिती तयासमयी. पूजा करीती विधीसी, जे का उपचार षोडसी, अनेकांपरी षड्रसेंसी, आरोगण केले तयावेळी. देखून या नरासी, म्हणती तू का आलासी, विनवितो नर स्वामीयासी, सहज आलो दर्शनाते, म्हणून लागला गुरुचरणा, तल्लीन होऊन अंतकरणा, म्हणे स्वामी गिरिजा रमणा, होसी त्रयमूर्ती तुची एक. श्रीगुरु म्हणती तयासी, तुझे दैन्य गेले परियेसी, जे जे तू इच्छिसी मानसी, सकळाभिष्ट पावशील. येथील वर्तमान ऐसीन सांगावे कवनासी, ज्या दिवशी प्रगट करीशी, तू ते हानी होईल जाण. येणे परी तयासी श्रीगुरु सांगती त्वरियसी, आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे. श्रीगुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण, वृत्तीस्थानी जाताची क्षण निधान त्यासी लादले. ज्ञानवंत झाला तो नरू, नित्यसेवा करीतो गुरु, पुत्र पौत्र श्रिया करू, महानंदी वर्तत असे. भक्तिभावे श्रीगुरुसी, नमन करी प्रीती दिवसी, सेवा करी कलत्रेसी, एकभावे करुनिया. वर्तता ऐसे एके दिवशी, आली पौर्णिमा माघमासी, नमन करुणी श्रीगुरुसी, विनवितसे तो भक्त. म्हणे स्वामी जगद्गुरु, माघस्नानी प्रयाग थोरू, म्हणून सांगती द्विजवरू, काशीपूर महाक्षेत्र. कैसे प्रयाग गयास्थान, कैसे वाराणसी भुवन, नेनो आपण यतिहीन, कृपा करणे स्वामिया. श्रीगुरु म्हणती तयासी, पंचगंगे संगमेसी, प्रयाग जाणावे भरवसी, काशीपुर ते गुरुस्थळ. दक्षिण प्रयाग कोल्हापूर, त्रिस्थळ असे एक मनोहर. जरी पाहसी प्रत्यक्षाकार, दाविले तुझं चाल आता. बैसले होते व्याघ्राजिनी, धरी का मागे दृढ धरोणी, मागे मनोवेगे तत्क्षणी, गेले प्रयागात प्रातकाळी. तेथे स्नान करुणी, गेले काशीस माध्यान्ही, विश्वस्थाना दाखवून ते सवेची गेले गयेसी. ऐसा त्रिस्थळी आचरोणी, आलो परतोनी अस्तमानी, येणे पेरी तया स्थानी, देखता झाला तो नर. विश्व नाटक श्रीगुरुमूर्ती, प्रकट झाली ऐसी कीर्ती, श्रीगुरुमणी विचारिती, आता गोप्य येथे व्हावे. ऐसी परी तये स्थानी, गुप्त झाले श्रीगुरुमणी, अमरेश्वरा ते पोसोनी, निघते झाले तये वेळी. श्रीगुरु निघता तेथुनी, आल्या 64 योगिनी, विनविता ती करुणावचनी, आम्हा सोडून केवी जाता, नित्य तुमचे दर्शनासी, तापत्रय हरती क्षणेसी, अन्नापूर्णा तुम्हापाशी, केवी राहू स्वामिया. येणे परी श्रीगुरुसी, योगिनी विनविती भक्तीसी, भक्त वत्सले संतोषी, दिदलावर तयेवेळी. श्रीगुरु म्हणती तयांसी, सदा असो औदुंबरासी, प्रगटार्थ
प्रगटार्थ जाणे पूर्वेसी स्थान अमुचे येथेची असे. तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीतिकरी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमरस्थान हेची जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत बनकामना होय त्वरित तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे. तुम्हांसहित औदुंबरीत आमच्या पादुका मनोहरी पूजा करीती ते जे तत्परी मनकामना पूर्ती जाणा. येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पापविनाशी काम्यतीर्थ सिद्धितीर्थ स्नान करीत 7 वेळा स्नपन करीत तुम्हांसहित औदुंबरी 60 वर्षे वांजेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापणाशी स्नानमात्रे त्यास्थानी सोमसूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी स्नान करीती भक्तीसी अनंत पुण्य अश्वमेध भक्तिभावे करुणीय देखा अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणासी एका भोजन दिले फळ असे. औदुंबर वृक्षातळी जप करीतीन जे मन निर्मळी कोटी गुणे होती फळे होम केली तैसेशी रुद्र जपोनी एकादशी पूजा करीती मनो मानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकचित्ते परियेसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या पदोपदी वाजपेय यज्ञा फळ तेथे परियेसा नमन करिता येणेपुरी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाना देवासमान देह होय ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगताती गुरु 64 योगिनींसी ऐसा निरोप देऊन श्रीगुरु निघाले तेथून जेथे होते गंगा भुवन भीमातीर अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य वसित तेथे वसत असे. गोप्य राहून औदुंबरी प्रगट रूपे गाणगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाली परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृते श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानम नाम 19 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.